कलम 15 आर्टिकल 15 हे सामाजिक समतेचा पाया मानले जाते. कलम 14 ने सर्वांना कायद्यासमोर समान केले, तर कलम 15 हे भेदभाव अर्थात डिस्क्रिमिनेशन संपवण्यावर भर देते. या कलमाचा मुख्य उद्देश असा आहे की कोणाशीही त्याच्या जन्मावरून किंवा ओळखीवरून दुजाभाव होऊ नये. कलम 15चे मुख्य मुद्दे 1. 5 कारणांवरून भेदभाव करण्यास बंदी. राज्य अर्थात सरकार कोणत्याही नागरिकाशी केवळ खालील 5 कारणांवरून भेदभाव करू शकत नाही. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान. लक्षात ठेवा, या 5 व्यतिरिक्त इतर कारणांवरून सरकार निकष लावू शकते, पण या 5 गोष्टींवरून नाही. 2. सार्वजनिक ठिकाणांचा वापर. या कलमानुसार कोणत्याही नागरिकाला वरील 5 कारणांवरून खालील ठिकाणी प्रवेश नाकारता येणार नाही. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे अर्थात हॉटेल्स, करमणुकीची ठिकाणे, सरकारी निधीतून बांधलेले विहिरी, तलाव, स्नानगृहे, रस्ते किंवा सार्वजनिक रिसॉर्ट्स. काही महत्त्वाचे अपवाद. सकारात्मक भेदभाव. कलम 15 फक्त भेदभाव थांबवत नाही, तर जे घटक मागे पडले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी सरकारला काही विशेष अधिकारही देते. हे अपवाद खूप महत्त्वाचे आहेत. महिला आणि मुले. सरकार महिला आणि मुलांसाठी विशेष तरतुदी करू शकते. उदाहरणार्थ, महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण किंवा मुलांसाठी मोफत शिक्षण. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग. एससी अर्थात अनुसूचित जाती, एसटी अर्थात अनुसूचित जमाती आणि ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीय यांच्या प्रगतीसाठी सरकार विशेष नियम किंवा आरक्षणाची तरतूद करू शकते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS. अलीकडच्या सुधारणेनुसार 103व्या घटनादुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांच्या प्रवेशासाठी 10% आरक्षणाची सोयही यात समाविष्ट करण्यात आली आहे. हे कलम आपल्याला काय शिकवते? कलम 15 मुळेच भारतातील अनेक जुन्या कुप्रथा, उदाहरणार्थ विशिष्ट जातीला सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू न देणे, कायद्याने बंद झाले आहेत. हे कलम खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार देते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.